शिवनाथ, उमा, वेदा, माधव चौघेही मिळून आता खंडोबाची आरती करतात. चौघेही तिथे उपस्थित असतात. पण ज्या वेळेला आरती संपन्न होते आणि सर्वच जण हात जोडून खंडेरायाचा आशीर्वाद घेतात, तिथेच शिवनाथ चिडतो. तो माधवला विचारतो की श्रीधर आणि राघव कुठं आहेत. तो सांगतो की आप्पा ते तयार होत आहेत. शिवनाथ विचारतो की आत्ता ही येळ आहे का? पूजेची येळ माहिती नाही त्यासनी? वेळेवरती यायचं कळत नाही का? उमा सांगते की अहो असू द्या हो, येतील की ते. तिकडे श्रीचं काही डोकंच चालत नसतं. तो इतका घाबरलेला असतो. राघवला तो सांगतो की एकीकडे ती पिऊ, दुसरीकडे आप्पा, मधलं माकड झालोय मी. राघव त्याला विचारतो की प्रेमात पडताना कधी विचार केला होता का असं काहीतरी करायला लागेल म्हणून? श्री सांगतो की कधीच विचार केला नव्हता र. तेव्हा एकदम समजा सोपं वाटत होतं, पण आता पळून जाऊन लग्न. तो इतका घाबरलेला असतो. राघव त्याला सांगतो की अरे अवघड कुठं आहे भावा, समजा सोपत तर आहे की. हे बघ, आता आपण आप्पा आणि आईला सांगणार, बाहेर जाणार, मी गाडीवर बसणार पुढं, तू माझ्या मागं बसायचं. मी गाडीला किक मारणार, तुला घेऊन जाणार. मग रस्त्याच्या मध्ये माझा एक मित्र आहे रम्या, आपण त्याची कार उचलायची. त्यानंतर आपण जायचं प्रियंका वहिनीच्या घरी. आपण तिथनं प्रियंका वहिनीला उचलायचं, तिथून जायचं एका मंदिरात आणि लग्न. सोपं आहे की भावा, समजा कुठं अवघड आहे. घाबरत श्री म्हणतो की हे अरे तुला सोपं वाटतं वय हे समजा, म्या तुझ्यासोबत गाडीवर जाणार. अरे पण तिथनं कार कशाला उचलायचे? आपल्याला कोण बघितलं तर? आणि समज आपण पिऊला घेऊन मंदिरात गेलो, मंदिरात कोण लगीन लावून देणार आहे माझं? आणि तिथं जर आप्पा आलं, अगं आहे काय बी सोपं नाही भावा. आता तो घाबरतो. तो विचारतो की आणि तुझा कोण तो मित्र रम्या, तो कशा बाई तुला कार देईल? त्यावर राघव म्हणतो की अरे माझा मित्र आहे तो, बघ मी तुला दाखवतो. आणि तो पटकन फोन करतो. तिथेच राघवला एक मस्त आयडिया सुचते. तो त्याच्या मित्राला फोन करतो. त्या मित्राला तो कार मागतो. तो मित्र सांगतो की अरे भावा, मला आज गाडीची काही बी गरज नाही. आज तिथं बाहेर मंदिराच्या तिथं एशीवरती इव्हेंट आहे ना व मोठा, तिथंच जायचं आहे. राघव विचारतो की कसला? त्याच्याकडून त्याला माहिती मिळते की अरे तिथं सामुदायिक विवाह सोहळा आहे ना. राघव विचारतो की म्हणजे? तो सांगतो की अरे गोरगरिबांची लग्न तिथं लावून देणार आहे ती. राघव खुश होऊन विचारतो की काय सांगतोस ला का? त्यात श्री मध्ये मध्ये अजून त्याचं बोलणं चालूच असतं. ऐ मला बी ऐकू दे काय म्हणते ते. राघवला तो विचारतो की अरे पण तू कशा पायी विचारतोय? राघव सांगतो की काय ना चल ठेवतो, येतो मी गाडी घ्यायला. पण प्रेक्षकांनो, इथेच तर मोठा ट्विस्ट आहे की. कारण राघवला अडकवण्यासाठी पद्माने विणलेलं एक जाळं असतं, एक असा सापळा की ज्यात राघव स्वतःच अडकतो. आता राघवचा मित्र जो रम्या असतो, त्याला रुद्रने हाताशी घेतलेलं असतं. तो त्याचं कौतुक करतो की शाब्बास र वागा, ही धर तुझी दक्षिणा, तेच काम केलं. आणि तो पद्माला फोन करून माहिती देतो की आता तू जाळं पसरलं आहे आणि पाखरू सवतावून अडका येते. पद्मा त्याचं कौतुक करते की शाब्बास र वागा. आणि खरं तर मंदिरामध्ये तो सामूहिक विवाह सोहळ्याचा घाट मुद्दाम पद्माने घातलेला असतो. आता एका इव्हेंट मॅनेजरला तिने बोलवलेलं असतं. ती त्याला ताकीद देते की हे बघा, आज किती बी खर्च झाला तरी बी खर्च होऊ द्या, पण कार्य एकदम दणक्यात पार पडलं पाहिजे. तसं बी लगीन माझ्या घरचंच आहे ना व, माझ्या भाच्याचं. त्यावर तो सांगतो की अजिबात काळजी करू नका ताईसाहेब, मी समजा काही व्यवस्थित करतो. अहो पण एवढ्या कमी वेळात समजा म्हणजे? त्यावर पद्मा सांगते की कारणं द्यायचीच नाही ती, कारण किती बी होऊ दे खर्च. त्यावर भास्कर हसत म्हणतो की कार्य आहे आमच्या घरचं, आणि त्या इव्हेंटसाठी, त्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी जितका काही पैसा लागेल तो पैसा स्वतः पद्मा पुरवते. आता पैसे इतकं सगळ्या हातात सोपवल्यानंतर तो इव्हेंट मॅनेजमेंट करणारा जो आहे तो इतका खुश होतो. पद्माला सांगतो की आता बघाच तुम्ही ताईसाहेब कसे एकदम बेस्ट काम पार पाडतो. तो निघून गेल्यानंतर भास्कर विचार करतो की ताई, पण तुला खरंच असं वाटतं की राघव त्याच्या भावाला घेऊन तिथंच येईल म्हणून? त्यावर पद्मा त्याला एक उदाहरण देते की कसं असतं ना भास्कर, एखाद्याला तहान लागली की तो हिर खात बसत नाही,
जर त्याला समोर हँडपंप दिसला ना तर तिकडेच धाव घेतोय तो ताण भागवाया. कळलं की ध्यानात आणून देऊ. भास्कर त्यावरती हसायला लागतो आणि खरोखरच राघव त्यांच्या जाळ्यात अडकतोच. श्री जेव्हा त्याला विचारतो की अरे भावा काय नेमकं बोलणं झालंय सांग तर. राघव सांगतो की अरे आमच्या गावच्या येशीवरती तिथं मंदिरात सामूहिक विवाह सोहळा आहे, आपण तुझं लग्न तिथंच लावून द्यायचं. श्री घाबरतो आणि सांगतो की काय येडाबिडा झाला का रे तू. अरे कळतं का तुला, तिथं जर मला कुणी ओळखलं आणि त्यांनी जाऊन आप्पासने सांगितलं मी करतच नसतो हे समज. तो आधीच नकार घंटा वाजवतो. पण राघव आहे तो सांगतो की भावा अरे सावताचं लगीन चालू असताना तुझं नाव सांगाय कुणाला यायला मिळणार आहे. आणि तसं बी आपण तिथं जाऊया, तुझे नाव नोंदणी करूया, मग तू असा मस्त बोल्यावर चढणार आणि सनई चौकडे असं तो तोंडाने वाजवायला लागतो. तरी श्री इतका घाबरलेला असतो, त्याला भीती तर फक्त शिवनाथचीच वाटत असते. राघव त्याला धीर देतो की भावा ऐक, अरे का तुझा आज लई महत्त्वाचा दिस आहे. तू एक काम कर, चल पटकन बॅग भरा घे, वहिनी वाट बघत असेल तिकडं. त्यावेळी श्री विचारतो की अरे बॅग कसं पाय. राघव सांगतो की आणीबाणीसाठी. अरे माझी समज नाही का, जर लगीन झालं तुझं आणि तुला घरला येता नाही आलं, कुठं राहायची वेळ आली तर सामान नको का सोबत. श्री पुन्हा घाबरतो की अरे म्हणजे तुला वाटतंयच इथं काहीतरी गोंधळ होणारच आहे. माझं मन मला सतत सांगतंय की मी असं पाटावर लग्नाला बसलो आहे आणि माझ्यासमोर आप्पा येणार आहे ते. त्यावर राघव उलट त्यालाच वचकतो की आप्पासने भरपूर काम आहे ते, तुझं लगीन बघायला वेळ नाही त्यांना. श्रीची इतकी घाबरकुंडी उडालेली असते. तो विचारतो की अरे पण बाहेर पडताना आप्पासने काय कारण द्यायचं, आणि जर मी लगीन करून घरी आलो आणि त्याने नाही घेतलं घरात तर अरे पिऊला घेऊन कुठे जाणार आहे मी. त्यावर राघव सांगतो की अरे भावा सुचल की काहीतरी सांगायला आपल्याला, तू चल तर आधी. आणि हे बघ लग्नाचं जे काही असेल ना ते समजा माझ्यावर सोडून दे की तू. तू सांग ना की हे समजा राघवनं केलं आहे म्हणून. चल बरं पटकन. दरवाजाची टकटक होते. राघव पटकन दरवाजा उघडतो. समोरून माधव आलेला असतो. अचानकच श्रीच्या तोंडून बाहेर पडतं की दादा ते मी देवळात. त्यावर राघव त्याला ओरडतो की गप. माधव विचारतो की काय चाललंय नक्की तुमचं. त्यावर राघव त्याच्याकडे चौकशी करतो की दाद्या मला सांग की आज आप्पा कुठे जाणार आहे ती काय, म्हणजे त्यासनी काही कामं बिमं आहे ती काय, म्हणजे कुणाला भेटणार आहे ती काय, म्हणजे आम्हाला आमचं शेड्यूल ठरवता येईल ना आमची कामं. माधव त्या दोघांना सक्त ताकीद देतो की असं काय विचारायला लागल्याचा, आणि आप्पाच्या शेड्यूलनं तुमची कसली कामं ठरवणार आहे तुम्ही. हे बघा आधीच मोठा भाऊ म्हणून एक ताकीद देतो आहे तुम्हाला. हे बघा आगाव काहीतरी करून कुठल्याही लपड्यात पडू नका. आणि चला आप्पा आरतीसाठी वाट बघतायत, बाहेर बोलावत आहेत तुम्हाला ते. तिघेही बाहेर जातात तेव्हा श्रीवर शिवनाथ भडवतो की काय वेळ काय, पूजेची वेळ माहिती नाही, घरातले नियम माहिती नाहीत, काय करत होता तुम्ही. राघव भास्कन बोलतो की तयारी करत होतो. शिवनाथ त्याला ओरडतो की श्रीधर तू आहे, तुझ्याशी बोलतोय मी, त्याला विचारलंय ना देऊ दे की उत्तर त्याला. त्यावर श्रीला काय बोलावं सुचत नसतं. परत एकदा राघव मध्येच बोलतो की लेक्चरची तयारी करत होता. त्यावर आता श्री ओरडतो की गप्प बसतोस का, मला विचारलंय ना सांगतो की म्या. आणि घाबरत तो शिवनाथला सांगतो की आपण ते लेक्चरची तयारी करत होतो. शिवनाथ विचारतो की लेक्चरची कसली रे. आता राघवसोबत राहून त्याला वान नाही पण गुण लागलाच आहे. कारण शिवनाथच्या समोर तो थापा मारतो की आपण ते राघवच्या क्लासमध्ये लेक्चर द्यायचे ना व त्याची तयारी करत होतो, मला गेस्ट म्हणून बोलवलं आहे तिथं. घरातल्यांना आता नवल वाटतं. पण तिथे शिवनाथ एक प्रश्न विचारतो की कसलं लेक्चर आहे आणि तुला का बोलवलं आहे. राघव पटकन थापा मारतो की आप्पा ते मला म्हणले ना मग तुझ्या मोठ्या भावाला घेऊन ये, मग मी श्रीला घेऊन चाललो आहे. त्यावर आता माधव विचारतो की अरे पर तू तर आज खतांची डिलिव्हरी घ्यायला चालला होतास ना, त्याचं काय. श्री शिवनाथला सांगतो की आप्पा ते
लेक्चर द्यायचं आहे ना मग, म्हणजे आधुनिक खतांचा वापर या विषयावरती द्यायचा आहे. रासायनिक खतं कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करून शेती कशी करायची हे समजावरती बोलणार आहे मी तिथे जाऊन. शिवनाथला उलट त्याचं कौतुक वाटतं. तो पाठ थोपटतो की अरे भाऊ मग चांगलं आहे, छान आहे छान आहे, भारी काम करतोस. अरे पण घाबरलाय का एवढा? त्यावर श्री सांगतो की आपण कधी असं केलं नाही ना, मग थोडीशी भ्या वाटते. उमा ही कौतुक करते की अरे मला ना माझ्या श्रीचा लई अभिमान आहे. श्री शिवनाथला सांगतो की आप्पा जाण्याआधी आशीर्वाद घेतो तुमचे. शिवनाथेही तो आशीर्वाद घेतो आणि उमाचे. वेदा त्याला ऑल द बेस्ट करते. शिवनाथ हा परत परत श्रीचं कौतुक करत असतो की त्याने विषय छान निवडला आहे म्हणून. शिवनाथ महादेवला सांगतो की चला आता आपल्यालाच खताची डिलिव्हरी करावं लागेल. आणि वेदाला तो विचारतो की बाळा तुझं काय कॉलेज नाही का आज? वेदा सांगते की हाय की अप्पा. शिवनाथ म्हणतो की चला एकत्रच जाऊयात आपण. माधव ते सगळे बाहेर पडतात. त्यात उमा पण किचनमध्ये निघून जाते. श्री राघववरती चिडतो की लेक्चर कॉलेजमध्ये आणि ते बी माझं. राघव चिडतो की समजा काय इथंच बोलणार आहे, वहिनी येईल ना इथं, चलात. इकडे रुद्रने फोन करून पद्माला माहिती दिलेली असते की सगळी काय व्यवस्था झाली. त्यात आता पद्मा आनंद साजरा करत असते भास्कर सोबत की होऊ दे किती बी खर्च, कारण कार्य हाय खर्च. आता हे बघ एक काम कर भास्कर, त्या लग्नाचे समधे फोटो आणि समधे व्हिडिओ ह्या मला हाय क्वालिटीच्या पाहिजेत बरं का. भास्कर सांगतो की होईल. छाया येते आणि ती उत्साहाने विचारते की लगीन कुणाचं लगीन आहे? आता भास्कर मुद्दाम तिची फिरकी घेतो की माझं. तुझ्या वैतागाला कटकटीला कंटाळून ना मी दुसरं लगीन करायला, म्हणजे लाडू जिलबी गुलाबजाम सगळं काय आहे तुझ्या आवडीचं, तू या माझ्या लग्नाला. त्यावर आता छाया इतकी रडायला लागते की तुम्ही माझ्यासाठी सोबत आणायला निघाला होय. माझे शाळेत असताना मॅडम मला सारखी म्हणायची की छाई जिथं जाईल तिथं समजा नंदनवन होईल, आणि इथं तुम्ही माझ्यासाठी सोबत आणाला होय. ती इतकी कर्कश रडत असते ना. इतक्यात तिचा आवाज ऐकून अन्वी येते. अन्वी विचारते की मम्मी काय झालं तुला, ही का रडते? त्यावर भास्कर मुद्दाम डोळा मारतो आणि तो सांगतो की अगं म्या तुझ्यासाठी नवीन आई आणालो हे कळलं नव्हतं तिला, म्हणून रडते आहे ती. त्यावर आता अन्विता पण तिच्यासोबत तिची फिरकी घेते. मुद्दामच म्हणते की अगं मम्मी तू मम्मी आहे ना, त्यासने आणू देत की नवीन आई. त्यावर भास्कर मुद्दा म्हणतो की रांगोळी काढायचा मान तुझा या, तो कोण बी घेणार नाही. त्यावर अन्विता म्हणते की मम्मी जेवण तर मला तुझ्याच हातचं पाहिजे, यासनी जेवू देत त्या नव्या आईच्या हातचं. आता ती इतकं मोठ्याने रडत असते ना की पद्मा तिला ओरडते की गप्पे, अगं पारल्या घरात कशा पायी रडतीयस तू, आज आनंदाचा दिस आहे. अन्विता विचारते की मजी. त्यावर पद्मा सांगते की मजी कळलंच लवकर तुला. आणि छाया रडत तशीच निघून जाते. अन्विता तिला समजावायला तिच्या मागे जाते. पद्मा भास्करला म्हणते की कुठून शोधून आणलं हे? भास्कर म्हणतो की तायडे तूच आणतंय की माझ्यासाठी. आणि दोघेही तिच्यावरती इतके हसत सुटतात. काही वेळानंतर राघव श्रीला घेऊन बाहेर पडतो. पद्मा भास्कर ती त्यांच्यावरती नजर असतेच. आता फोन करून रुद्रला त्यांच्यावरती बारीक नजर ठेवायला सांगते ती. तोपर्यंत इकडे पिहूने बॅगसुद्धा भरायला घेतलेली असते. जेव्हा ती बॅग भरत असते तिची आई येते. तिच्या आईने बाहेरूनच हाक मारल्यानंतर पटकन ती बॅग लपवते कपाटात. ती विचारते की अपगत चल काय करायलीस, पाहुणं आले ते. पिहू विचारते की मजी. आणि तिची आई तिला जबरदस्ती खाली घेऊन येते. पाहते तर तिचा होणारा नवरा सासू सासरे सर्व तिथे हजर असतात. त्यांना पाहून पिऊला मोठा धक्काच बसतो की. ती विचारते की तुम्ही. त्यावर तिचे पप्पा सांगतात की अगं पिऊ, अगं मॅच बोलवले पाहुण्यासनी, आता ते लगीन सरायचे मुहूर्त आहेत ना तर म्हटलं की आता आपण जाऊन खरेदी करून येऊया. त्यावर पिऊ हा बोलते की पण पप्पा. तेव्हा ते डोळे वाटारून तिच्याकडे पाहतात आणि तिची बोलतीच बंद होते. तिची सासू तिला विचारते की काय ग सुनबाई, चालेल ना तुला? पिहू तर तोंडातून चकार शब्द काढत नाही, पण तिचे पप्पा सांगतात की अहो चालेल, माझी पोरगी लाजली, माझी खुश आहे आणि आमच्या पिहूला शॉपिंगची लई आवड आहे बघा.
आता तिला सासरी यायचे वेळ लागलेत. त्यावर सर्वजण खो खो करून तिथे हसत असतात. पण पिहूच्या मनात विचारांचं वादळ पसरलेलं असतं. पिहूची आई त्या पाहुण्यांना सांगते की मला 5च मिनटं द्या, मी पटकन सगळे आवरावर करते, आपण निघूया. आता ते शॉपिंगसाठी जाणार असतातच. तोपर्यंत पिहूला घेण्यासाठी राघव श्रीसोबत त्याच्या मित्राची गाडी घेऊन तिथे हजर होतो. श्री घाबरलेला असतो. तो सांगतो की माझ्या पोटात ना 25 किलोचा गोळा तर गुडगुडायला बघ. राघव विचारतो की का? तो सांगतो की हे समजा असं नाही ना केलं कधी, भीती वाटते ना. राघव म्हणतो की हां, म्हणजे मी रोज पळवतो पोळी, हा ना. हा काय, हां किती वेळ झाला आपण वाट बघतोय तिची, अजून कशी काय नाही आली ती बाहेर? अरे फोन कर की तिला. त्यावर श्री म्हणतो की राघव, एक तर टेन्शन आलं इथं मला, तू मलाच वरड अजून बी. श्री पिहूला कॉल करतो खरा, पण पिहू काय फोन रिसीव करत नाही, कट करते उलट. परत परत श्री ट्राय करत असतो आणि प्रेक्षकांनो इथेच मालिका संपते. अहो पण पुढे मोठा ट्विस्ट आला आहे की. शेवटी पिहूला घेऊन ते सामूहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचतातच. राघव त्या दोघांचा हातात हात घेत म्हणतो की प्रेम करता ना व एकमेकांवरती, मग आज शेवटी तुमच्या लग्नाचा पार उडवूनच टाकूयात. आणि त्या दोघांना घेऊन तो मंदिरात हजर होतो. सामूहिक विवाह सोहळ्यात त्या दोघांचं पण लग्न पार पडतं. तोपर्यंत पद्माने सगळा व्यवस्थित प्लॅन आखलेला असतो आणि त्या सामूहिक विवाह सोहळ्याचे गेस्ट म्हणून उमा शिवनाथला बोलवलेलं असतं. ज्यावेळी त्या दोघांची तिथे विवाह सोहळ्याच्या ठिकाणी एंट्री होते, ते आल्याचं पाहता श्री राघव दोघांच्याही काळजाचा पार ठोकाच चुकतो. पण गुपचूप श्रीने पिहूसोबत लग्न केले हे सत्य अख्ख्या गावासमोर जर कळलं तर शिवनाथची काय हालत होईल. पद्माला तेच करायचं होतं, त्याची बदनामी. आणि तिने जबरदस्त प्लॅन आखून ती खेळी खेळली. पण आता खरंच ते लग्न स्वीकारून शिवनाथ पिहू श्रीला घरात जागा देईल का? आता पुढे धमाकेवर धमाकेच आहेत आणि भाग पाहायला तितकीच मजा येणार आहे प्रेक्षकांनो. त्यासाठी बघत राहा आपल्या चॅनलवरती.